ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग अभ्यास दौरा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उदयजी चौधरी यांच्या प्रेरणेने कृतीयुक्त अध्यापन ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्याकरिता पुणे जिल्ह्यातील भोर, शिरूर व पुरंदर या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आतकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ, केंद्र शाळा उतरवली इत्यादी शाळांचा अभ्यास करण्याकरिता जिल्हास्तरीय अभ्यास चमू दिनांक 8 जुलै 2014 ते 11 जुलै 2014 या कालावधीत पाठविण्यात आली होती। यामध्ये डॉक्टर किरण धांडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट, श्री मंगेश देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, श्री दीपक गुढेकर, श्रीमती प्रिया खरवडे व श्री बाजीराव चांभारे, पंचायत समिती देवळी यांचा समावेश होता। पुणे जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी माननीय सदाशिव चव्हाण तसेच त्यांचे शिक्षक यांच्या मदतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आतकरवाडी शाळेमधील ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग अध्यापन पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करून लॅडर, माइलस्टोन, समूह थाळी व अध्ययन कार्ड याबाबत माहिती करून घेतली। ही अध्यापन पद्धती कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व स्वयं अध्ययनास वाव देणारी आहे तसेच आकलन क्षमतेची वाढ करणारी आहे याचा प्रत्यय आला। अशाच प्रकारे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंजळ व उतरवली येथे सुद्धा कृतिशील अध्ययन पद्धतीचा वापर करून अध्यापन केले जाते। प्रत्येक शाळेचा समाज सहभाग प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने शाळा पाहिल्यानंतर प्रत्ययास येतो। सोबतच ई लर्निंगचा अध्यापनात उपयोग यामुळे सुद्धा प्रात्यक्षिक व शाळा पाहणी करण्यात आली। माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे श्री दत्तात्रय भरणे, माननीय शिक्षण सहसंचालक श्री गोविंद नांदेडे, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे अहमद शेख, माननीय शिक्षणाधिकारी सेवानिवृत्त श्री प्रकाश परब, माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री सदाशिव चव्हाण, माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भारे श्री अशोक कडलक इत्यादींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले। अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील निवडक शाळेचा कृतिशील अध्यापन पद्धतीचा अभ्यास करून दिनांक 11 जुलै 2014 रोजी अभ्यास दौऱ्याची सांगता झाली। या अभ्यास दौऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यात ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग अर्थात कृतिशील अध्यापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात पुरेपूर उपयोग होईल यात काही शंका नाही। धन्यवाद।